हे बघा हॉलच्या एंट्रीलाच माझ्या वडिलांचा फोटो आहे, वरतीच लावलेला आहे. हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं सपरित सरिता चॅनलमध्ये. गुड मॉर्निंग सर्वांना. घड्याळात वाजलेले आहे 8:30 आणि आपली मनीमाऊ आलेली, म्याव म्याव चालू आहे तिची. आपण आता तिला दूध देऊ. आजचा दिवस सर्वांना खूप छान आनंदाचा आरोग्याचा जावो ही ईश्वरचरणी प्रार्थना करून आपण आता दिवसाची सुरुवात करूया. हे बघा आपली मनीमाऊ. सकाळी सकाळी असा तिचा आरडाओरडा चालू राहतो. आपण फ्रेश झालो की लगेच तिला दूध द्यायचं असतं. तर चला आता दूध देते तिला मी अगोदर, त्याशिवाय ती शांत होणार नाही. दूध काढूनच ठेवलेलं आहे तिचं. तुम्हाला प्लेट सुद्धा ठेवत नाही का? थांब ना, काय आता प्लेटमध्ये काय आहे का? रोजच या वेळेला येते ती, रोज दूध दिलं जातं, पण मग रोज रोज तुम्हाला तेच काय दाखवायचं म्हणून मग मध्ये मध्ये स्टॉप केलेलं. तर चला आज एक विशेष गोष्ट असणार आहे. मी हे बघा छान अशी साडी घातलेली, आम्ही कुठेतरी जाणार आहे. तर व्हिडिओ बघत राहा, खूप छान व्हिडिओ असणार आहे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. दिवसाची सुरुवात अशी देवपूजेने केली की दिवस खूप छान आनंदाचा जातो. तुम्हाला याचा दिवस खूप छान आनंदाचा आरोग्याचा जाऊ आपण ईश्वरचरणी प्रार्थना करू आणि दिवसाची सुरुवात करूया. आपली देवपूजा झालेली, बाहेरची साफसफाई करून आली, त्यावेळेला पेपरही घेऊन आलेली मी. हे बघा मस्त पेपरमध्ये छान सुविचार आलेला आहे. यश प्राप्ती कुठेही थांबत नाही, ती निरंतर विकास आणि आत्मसुधारणेची यात्रा आहे. आज आहे गुरुवार 22 मे 2025. देवपूजाही झाली, बाहेरची साफसफाई, घरातली साफसफाई झाली. आता नाश्त्यासाठी काहीतरी बनवावं लागेल. आपल्याला जायचं आहे बाहेर म्हणजे माहेरी जायचंय मला. तर आता नाश्ता वगैरे करून घेतो. पुरुष पप्पांना बाहेर जायचंय, ती जाताना आम्हाला सोडून देणार आहे. आता नाश्त्यात पोहेच बनवते. पोहे कसं झटपट होता, बाकीचे नाश्त्याचे आयटम म्हटले त्याला वेळ लागतो. आपल्याला 10 पर्यंत आवरायचंय. आता जवळपास 8:45 वाजत आलेले. तर मुलंही फ्रेश होत आहेत, त्यांची चालली आंघोळ वगैरे करताय दोघं, तेही आवरताय. दोघं मुलं आणि मी जाणार आहे आणि पुरुष पप्पांना बाहेर जायचंय. असं काहीच आहे. बघा इलेक्ट्रिसिटी बिलही आलेलं होतं, तेही घेऊन आलेली. भरपूर येत आहे सध्या. काय झालंय काय माहिती, उन्हाळ्यामध्ये फॅन चालतात त्याच्यामुळे बिल जास्त येणारच. आपणही काही त्याच्यामध्ये एक्सक्यूज करू शकत नाही, कारण मग आपण वापरतोच जास्त आहे. फॅन वगैरे कंटिन्यू चालू. आता एवढं गरम होतंय, पावसाचं वातावरण झालं की जास्त गरम होतं. पावसाचा तर दणका इतका चालू आहे. तुमच्याकडे पाऊस चालू आहे का मला कमेंटमध्ये सांगा. हे अवकाळी पाऊस आहे, पण मग आता निसर्गाच्या पुढे कोणाचंही काही चालत नाही. तर चला आता पोहे करून घेते, जास्त वेळ न घालवता आणि पटपट आवरते. आपल्या महिलांना कुठेही जायचं असलं तर अगोदर घरातलं आवरायचं आणि मग जायचं, असं काहीच असतं. तर चला आता पटकन पोहे करून घेते. घड्याळात वाजलेले आहे 10 आणि आम्ही आता रेडी झालेलो आहे. माहेरी जायचं आहे, तुम्हाला सांगितलंयच मी. तर चला आता निघतोय आम्ही. पुरुष पप्पा आम्हाला जाताना सोडून देणार आहे. गावातच माहेर असल्यामुळे वरच्यावर भेटीगाठी होत राहता. मग गेलंच पाहिजे, राहिलंच पाहिजे असं काही राहत नाही. तर वहिनींचा खूप वेळेला फोन आलेला की मुलांना सुट्टी तर या. तर बघू आता जातोय. 1-2 दिवस थांबतो की लगेच येतो ते बी सांगता येत नाही, कारण मुलांना आता फारशी सवय नाही राहिलेली. मुलं लहान असताना त्यावेळेला मग राहतात, आता नको म्हणतात. आणि तिचं ॲडमिशनचंही चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे? जा बांडिया तेरा दर्द में दुख सह लूंगा, जा तू जा. पप्पा आहे नाटक बघा. ते जुदाई का गम सह लूंगा, जा तू. असं आहे का? काय नाही मी जास्त वेळ नाही जाणार आहे. येते तुमचं डोकं खायला बरोबर लगेच रिटर्न. जातच नाही आम्ही काय बोलतात इकडे. आणि मोठ्या भावाचं घर जवळच आहे कॉलनीमध्ये, त्याच्यामुळे मुलांचं कंटिन्यू चक्कर चालूच राहतो. आलो मामीकडे जाऊन, आलो मामाकडे जाऊन, त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे वरच्यावर जाणं होत राहतं. लहान भाऊ थोडासा फक्त गावामध्येच आहे, पण थोडा लांब आहे, त्याच्यामुळे जाणं होत नाही. त्याच्यामुळे वहिनीचं चालतं या राहा असं, पण मग आपलंही रुटीन असतं, त्याच्यामुळे जाणं होत नाही. तर चला आपण आज ठरवून निघालोय जाऊच असं. आणि पुरुष पप्पाही बाहेर चाललेले, त्यांना एका ठिकाणी कार्यक्रमाला जायचं आहे आणि तेही दिवसभर नाहीच आहे. तर चला आपण आता जाऊया. हे बघा पूर्वा दीदी, दादू आणि मी, आम्ही इकडे मामाकडे जाणार आहे आणि हे चालले बाहेर. घे बाबडा चावी घे. डबल आहे ना इकडे, डबल. हा आपल्याला घ्यायला परत पप्पाच येणार आहे.
चालेल चालेल, दे मग पप्पांकडेच दे चावी. शेवटी माझं महत्व अधोरेखित झालं. हो का बाई. तर चला आपली वेळ घ्या, पर्स घ्या ताई. दुपारी येतो बस. संपला काय घेऊन येऊ अजून. बरं वा आनंद दिवस घेऊन येतो. चला तर आता निघालोय आपण आणि पेढे घेतले, कारण पूर्वाची पास झाल्यानंतर तिकडे भावाकडे जाणंच झालेलं नाही, तिकडचे पेढे बाकी होते. तर चला आता पेढेही घेऊन जाऊ. आणि भाऊ यात्रेला जाऊन आलेला आहे, परत लांब फिरायला गेलेले होते दोघं भाऊ, तुम्हाला मी या अगोदर व्हिडिओमध्ये दाखवलंच आहे. तर त्यालाही भेटायचं आहे. असे बरेचसे कामं घेऊन आणि आता आपण चाललेलो आहे. तर चला. गाडी एकदम पॅक बिक करून ठेवलेली राहते वाटतं. हां पावसाची म्हटलं गाडी पॅक केलेली राहते वाटतं. काय चाललंय सकाळ सकाळी ती धावपळ राहते. या ना सुट्ट्यांमध्ये गणू इकडेच सापडला म्हणजे जरा अवघडच काम आहे. नाही तर मामाचं गाव आणि आम्हाला दुसरं काही सुचत नाही. पप्पा गेले म्हणून पाहिला का किती हुशार आहे. पप्पा आले का अजून. आता जेजुरीला आहे. हा कधी ना आता रात्री तुम्ही आता त्यांना सोडलं वरती गाड्यावर जायला. हा मग पप्पाचं रूम चांगली जेजूर म्हणजे पूर्ण महाराष्ट्र दर्शन जाणार आहे. ते काय प्रायव्हेट चालक मालक युनियन गणूच्या बर्थडेचं कोण दिले पण ते प्रायव्हेट 2012. ड्रायव्हर त्यावेळेला गणूचा बर्थडे मोठा केलेला आहे ना. पहिला का दुसरा पहिला बर्थडे भरपूर जोरात झालेला. घ्या पेढे घ्या मामी. अभिनंदन परत एकदा. तुम्ही राहूनच गेले. यायचं चाललेलं पण मग आम्हाला वेळ असतो पण मग यांना वेळ नाही. थँक्यू. हे बघा हॉलच्या एंट्रीलाच माझ्या वडिलांचा फोटो आहे, वरतीच लावलेला आहे. आणि हे लहान भावाचं घर, हा त्याचा मुलगा. आणि सायली गेलेली आहे मावशीकडे, सुट्ट्या चालू आहे त्याच्यामुळे. आणि भाऊ पण बाहेर गेलेला आहे. ही आमच्या मामाची मामी. आम्ही जाणार नाही म्हणा. 8 दिवस काही जाणार नाही असं. आम्ही 8 दिवस काही जाणार नाही म्हणा. आम्ही राहत नाही म्हणून वहिनी असं म्हणताय. पण मग आता गावातल्या गावात असल्यामुळे वरच्यावर गाठी भेटी होत राहतात, त्याच्यामुळे मग काही येणं होत नाही.
असं लांब असतात बरोबर बरोबर झालं आता असतं. किती दिवस मी तर म्हणते दिवाळीच्या येईल तशा तशा आलेली नाही, खरंच नाही आले. आल्याच नाही ते असं राहतं, लांबून येणं होतं, लांबून येणं होतं, मी राहणं किती होतं. वेळेस म्हटले या या पण चाल- जवळ चाल- नाही. ना, पण ही मशीन घेतली का? ही ना ती बाई हीच आहे ना खरं विकूच खरं चालत चालत नाही. डायरेक्ट का बरं? स्विच फिरत नाही ना. सुईच खाली धागा धरत नाही हा. आणि सुईच येत नाही खाली. मग सांगा कंपनीची उषाची. परेड 8ला बरं तुम्हाला लवकर होते का? आम्हाला 7 वाजता 6:30 आम्हाला 5:30ला तिथं जायचं. पहिले 6 वाजता प्रोटोकॉल 5:30 असतो. तिथं जायचं. 7 ते 7 तिथं व्यायाम नंतर हा. आणि मग 7 ते 8 जेवण. 7 ते 8 सकाळच्या. जेवण नाही रे, नाश्ता. जेवणच राहायचं. हा, जेवण. पुरस्कार विजेती मॅडम तुझ्या जवळ बसलेली हा, आहे. हे बघा हे NCC चे दोन्ही पण मेंबर आहे. आपल्या पूर्वा दिदी सारखा गणू पण NCC मध्ये सिलेक्ट झालेला आहे. परेड वगैरे त्याची आता प्रॅक्टिस चालू आहे. हा ए प्राइज मिळाले का काही? 3 प्राइज कोणी घेतलं? का रे? पेपर मध्ये आलेलं होतं तुमची बातमी, मी टाकली होती बघ ग्रुपला. हा, मीच पाहिले ना. नाही का? ग्रुपला पाय म्हणजे हुशार आहे. ग्रुपला टाकलेली आहे. 3 प्राइज मिळालेले काहीतरी ड्रॉइंगचं आहे बघ माझ्या मोबाईल. तेवढं ते एक ते पूर्वाला भेटले होते. हा पूर्वाने जास्त प्राइज घेतलेले ते NCC चे. मुलींनी जास्त हे केलं. मुलांनी कोणी काय घेतलं नाही. मुलींनी कोणतं होतं ताई तुझं पद? माझं क्वार्टर मास्टर सर्जन. सारखं. नाही दिवसभर काय करायचे? मग दिवसभर म्हणजे जास्त वेळ येतच नाही. ऑफ जर राहिलं तरी न्यायचंच ते. आपण दुपारी आराम करायचा का? 2 ते 4 2 ते 4 राहायचं, पण 3लाच उठवून न्यायचे. अरे किती 7 दिवस ना? नाही 9 दिवस. 9 दिवस. करमला का? तुम्हाला पण 9 दिवस होतं ना आणि 10 दिवस होतं बरोबर. दोघंही NCC चे कॅम्पला जाऊन आलेली पूर्वा दिदी आणि आता गणू आता किती 4-5 दिवसापूर्वी आलाय ना? हा 14ला रिटर्न आले. घरचं कोणी भेटायला आलं होतं? नाही. मित्रांचं कोणी? हा, मित्रांचे आले होते. ते येऊ देत नव्हते. येऊ देत नव्हते ना तिकडे जास्त. तूच बेवारस होता तुला कोणी भेटायला? आहो परमिशन कोणाला चालेल म्हणजे. त्याचं मामाने केलेला होता फोन. विचार आमच्या कसं आलं तिला भेटायला. हा म्हणजे त्याचा मामा म्हणत होता वाटतं भेटायला जायचं, पण मग विचारलं तर नाही म्हणत होते. भेटू जायचे ना असं पहिले काय ना नाही. 2 ते 4 मध्ये मग पहिले ना नाही पहिले लागले होते. मग ते म्हणजे भेटायला अहो घरी चहा उरला म्हणून मी जास्त पिऊन घेतलाय. मी थोडा केलाय. अरे घे बाबडा थोडं ठेवायलाच नव्हतं पाहिजे. अहो नका अरे घ्या रे. हिला ते अहो, त्याचाच उरला म्हणून मी पण आपल्याला पाच चालतंय. दोन आपल्याला चालतोय चहा. ते काय पार्केट आहे का? तुम्ही सांगायला पाहिजे का पेढा खाल्लाय चहा नका बनवू. दिवसभर तुम्ही खाल्लं असतं. 2 कप घ्यायला पकड. मी आत्ताच चहा पिला. तो इतक्यात त्याला नाही जास्त घ्या चहा तुम्ही चालत. मग जरा. तुम्हीच घ्या आता थोडं सर्विस घेऊ. हा मामा आणि त्यांचा स्मार्ट TV आहे आणि आम्ही टेक्नॉलॉजी आहे. फोनचं नेट त्या टीव्हीला कनेक्ट केलंय आणि मोबाईलचं नेट घरात चालत नाही म्हणून ती पिशवी अडकवून फोनला असं बाहेर अडकवलंय. आणि लेट सी आता यूट्यूब लागतं की नाही. युट्यूब गाईड्स काय करायचं? अय, काय वाच परत वाच. आम्ही आपलं चॅनल सर्च करतोय सफर विथ सरिता. विथ सरिता स्मार्ट टीव्ही गणून त्यांच्याकडे त्यात नाही काही नाही. एक किती कुरकुरे ही वरण्या खाली हा ना. आलं बघ की लास्टला. हे बघ की इथं आलं ना. सगळ्यात हे बघ लास्ट. मम्मीचं माझं लग्नाच्या आधीचं नाव सरिता आहे आणि तुझ्या मामाला तेच जास्त आवडतं, त्याच्यामध्ये त्यांनी चॅनलला तेच नाव दिलेले. हे बघा आपलं चॅनल. हे काळं कुठून आलं? काळं कुठून आलं? तोच आहे अगं चॅनलला तो आहे. बॅकग्राऊंडला आहे. मग आपल्या प्रतीक दादाचा बॅकग्राऊंडला फोटो आहे चॅनलच्या. आपले आत्ताचे ते पण पाहिलं. बघितलं का? रडारडी नको लावू. लवकर कळलं. कंटिन्यू करू आता. इकडे काहीतरी चालू आहे त्यांचं टीव्हीवर. मला ना संध्याकाळी 4:30 वाजलेले. नंबर सांगा. मम्मी काय नंबर काय तू मम्मी नंबर विसरून गेली.
मामी काय करताय रे? नेमकं काय टाका ना मग शेंगा वाजता शेंगा भाजताय. शेंगा खायचंय 4:30 वाजेला मुलांना. मामीला जागा द्या. हा मामी पण झालं हे बघा. ए गरम आहे शेंगा हळू जरा. चटका बसायचा. टीव्ही लावायची ना मग साधी दुसरं काही चालू असेल तर. त्यांच्यासारखं मॅच चालू. दोघांचं फक्त मॅच जुनी मॅच हा आता जुनी मॅच नाही, आता दुसरं काहीतरी पा सारखं मॅच. मॅच नाही आता आम्ही बसून हायलाइट पाहतो नाही का अरे काहीतरी बघू दे आम्हाला आता. सिरियल असेल ना काही. चला फिरायला जाऊ आपण. संध्याकाळ किती वाजले? 6 वाजले. कॉलनीमध्ये चक्कर मारू थोडासा. घरात बस. इकडून जाऊन तिकडून जाऊ. चल रे तू फक्त. हा लाल फुलं हा वरती आपले पहिले नाही असं मजा यायची. काही खाल्लं का? डोंगराची बोट नाही. तर चला आता जेवण करायला. घड्याळात वाजलेले आहे रात्रीचे 9:15. अर्ध जेवण झालं कोणी म्हणता अर्ध जेवण झाल्यावर बोलवत आहे म्हणे. अर्ध जेवण होत आल्यावर मग लक्षात आलंय की आपल्याला थोडंफार शूट घ्यायला पाहिजे. तर चला आता जेवणाचा आनंद घेतो. भाऊ काय अजून आलेला नाही, थोडा वेळात येणार आहे तो 11 वाजेपर्यंत. मम्मीचा आग्रह चाललाय पण आता मुलांचं नाही जाऊया असं. तर चला आता व्हिडिओचं इथेच एंड करू. आणि आम्ही आता सकाळी आलेलो होतो आणि आता जवळपास 10 सव्वा 10 वाजले. जायचंय आता घरी. तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. मी म्हटलं 2 दिवस राहतील ते, एकच दिवस आले आणि लगेच चालल्या. ते असे आता सर्वांचं रुटीन ठरलेलं राहतं. आता इथे ऍडमिशनचं चालू आहे, तो क्रिकेट खेळायला जातो, त्यांचंही चालू राहतं. मग नाही ज्याचे त्याचं जसं काही रुटीन ठरलेलं राहतं. तर चला आता जाऊया आणि व्हिडिओचं इथेच एंड करू. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. आणि आपल्या चॅनल कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्यांचं काय चाललंय भेटूया पुन्हा अशा छान छान व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय. साई सुदर्शन.